चला रोटरी मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी आपली एक मॉर्निंग मीटिंग होत आहे आणि या मॉर्निंग मीटिंगमध्ये जे काही एक दोन महत्त्वाचे विषय होते ते मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आज ॲक्च्युली आजचा जो विषय आहे की मी रोटरीचा सदस्य झालो आणि रोटरीचा सदस्य झाल्यानंतर मला काय मिळालं आणि गेली 20-25 वर्ष झालं मी रोटरी सदस्य आहे आणि आपण काय गमावलो याची हुरहुर लागली आहे, असा विषय घेऊन मी आज आपल्या सगळ्यांसमोर आलेले. खरं तर आजच्या या मीटिंगला नवीन सदस्य पण अपेक्षित होते, परंतु आज बरेच नवीन सदस्य नाही आहेत, त्यामुळे तो विषय परत एकदा घेऊया. पण जर आपण बघितलं तर साधारणतः मला वाटतं मी 1997 मध्ये रोटरी जॉईन केली. मला वाटतं शशीभाऊ अध्यक्ष होते 96-97-98ला, म्हणजे जवळपास आता 27 वर्षाच्या आसपास 40 मेंबर झालेले आहेत सदस्य होऊन. आणि त्यावेळेला असं वाटत होतं की आपण जी एक संकल्पना घेऊन आलो की रोटरीमध्ये गेल्याने काही प्रमाणात आपली स्वप्न पूर्ण होतील का. प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी होती, तशी माझीही होती. मला मित्र बनवायला आवडतं, मला काही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला आवडतो, मला वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र या निमित्ताने मिळतील ह्या अपेक्षेने मी रोटरी जॉईन केली. आणि आज 27 वर्ष झाल्यानंतर जर त्या गोष्टीकडे बघितलं तर मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतो की वेगवेगळ्या क्लासिफिकेशनमधले, वेगवेगळ्या गावातले, देशातले, राज्यातले, परदेशातले जवळपास 10 ते 12 लाख मित्र तुम्हाला या फक्त तुम्ही ॲज अ रोटरी मेंबर आहात म्हणून तुम्हाला झालेले असतात. रोटरी सदस्याची दुसऱ्या रोटरी सदस्याबरोबर ओळख असायलाच पाहिजे असंही नाही आहे, पण तुम्ही रोटेरियन आहात म्हणल्यानंतर तुमच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय वेगळा आहे. ह्या गोष्टी आपल्याला या रोटरीमधून मिळाल्या. वेगवेगळ्या क्लासिफिकेशनची लोक आपल्याला याच्यामध्ये मिळाली, मित्र म्हणून मिळाली, अगदी जीवाभावाचे मित्र म्हणून मिळाली. व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा रोटरीचा आपल्याला खूप फायदा झाला की जेव्हा एखाद्या गोष्ट करण्याची क्षमता ही इंडिव्हिज्युअल नसते आणि काही वेळा आपल्याला असं वाटतं की एखादा आपल्याला बिझनेस करायचा आहे आणि त्याच्यासाठी ग्रुप झाला पाहिजे, तर मला वाटतं की त्याच्यासाठी सुद्धा रोटरीसारखं दुसरं माध्यम नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे बार्शीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यातही मी 1-2 गोष्टी सांगतो की मी स्वतः 4-5 वर्षापूर्वी एक गृहप्रकल्प चालू केला. त्याच्यामध्ये माझ्यासोबत माझे या व्यावसायिक भागीदार म्हणून जे 2 जण आहेत ते सुद्धा रोटरी सदस्य. इवन आपल्या गौतम कांकरे यांनी आर.के. क्लब चालू केलेला आहे. मला वाटतं जवळपास 32 ते 33 सदस्य हे त्या क्लबचे मेंबर आहेत. हा जो बेनिफिट आहे, याला बेनिफिट या अर्थाने घ्यायचे की ते मित्र तुमचे झाले आणि ते मित्र तुम्हाला तुमच्या पुढील व्यवसायात देखील अतिशय मोलाचे साथीदार ठरले. 1.25 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटच्या वेळेला ज्या तत्परतेने माझे सगळे रोटरी सदस्य जे डॉक्टर्स आहेत ते जेवढे धावून आले आणि जेवढ्या प्रेमाने त्यांनी केलं. बरेच जण म्हणतात की फॅमिलीमध्ये एक वकील असला पाहिजे, एक डॉक्टर असला पाहिजे, तर हे सगळे तुम्हाला या रोटरी फॅमिलीमध्ये मिळतात. या रोटरी फॅमिलीसाठी तुम्ही काय देता असं जर विचार केला तर आठवड्यातला 1 तास आणि 15-20 हजार रुपये महिन्याची वार्षिक फी हे तुमची गुंतवणूक आहे. तुम्ही रोटरीमध्ये गमावत काहीच नाही, तुम्ही रोटरीमध्ये कमावता. हा माझा स्वतःचा 100% मला खात्री आहे की या गोष्टीची सगळेच रोटेरियन सदस्य सहमत असतील. 25-27 वर्षामध्ये आपल्या क्लबमध्ये बऱ्यापैकी स्थित्यंतर आली. मी ज्या वेळेला सुरू केला त्यावेळेला साधारणतः 40 सदस्य होते. मी ज्या वेळेला क्लबमध्ये आलो
त्याच्यानंतर एक वेळ अशी आली की आपली सदस्य हे 120 पर्यंत गेले. आत्ता साधारणतः 60 ते 65 सदस्य आपल्या क्लबमध्ये आहेत. आता रोटरीने थोडीशी कात टाकणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ही कात टाकत असताना ती भूमिका ही इथं बसलेले जे काही आपले सदस्य आहेत, जे काही सिनियर सदस्य आहेत, यांची आहे. आपण नवीन येणाऱ्या सदस्यांनाच असं नाही म्हणू शकत की तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा. त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेण्याची मोठी जबाबदारी ही आपली आहे. रोटरीचे मागील 2020-21 पासून कोरोना कालावधीपासून बऱ्यापैकी आपले फॅमिली गेट टुगेदर कमी झालेले आहे. एकत्र येणं हा रोटरीचा खरा आत्मा आहे. आणि ते गेट टुगेदरनेस इथून पुढं जरी आपण वाढवत नेलं तरी मला वाटतं की रोटरीवरती प्रेम असणारी लोकच रोटरीमध्ये आहेत. त्याच्यामुळं ते रोटरीची अटॅचमेंट त्यांची कधीच तुटू देणार नाहीत. कुठेतरी आपली टीम, लीडरशिपची टीम याच्यामध्ये जास्त पुढाकार घेऊन पुढे आली तर निश्चितच सगळे रोटरी सदस्य याच्यामध्ये पुन्हा एकदा तेवढ्याच जोमाने आणि ताकदीने येतील. सोशल ॲक्टिव्हिटी करताना आपल्याला कुठे मदत करायची असते किंवा काय असते, पण असं वाटतं की आपली मदत कदाचित तुटपुंजी असू शकते. मग ज्या वेळेला आपण समूहाने एखादी गोष्ट करतो त्यावेळेला त्याचा इम्पॅक्ट हा जागतिक स्तरावर होतो. हे आपण पोलिओ निर्मूलनाच्या गोष्टीच्या माध्यमातून सुद्धा बघितलेलं आहे. जग बदलणारी जी काही मोजकी लोक आहेत त्याच्यामध्ये आपण बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सला धरतो. त्यांनी ज्या वेळेला रोटरीचं हे सगळं काम पाहिलं आणि रोटरीसोबत त्यांनी डोनेट करायचं ठरवलं, त्याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्या की आपण सुद्धा बिल गेट्सचे या गोष्टीमध्ये सहकारी आहोत. भले तो हेतू आपला मदत करण्याचा असू द्या, कॉन्ट्रीब्युशन शेअरिंगचा असू द्या. दुसरी गोष्ट, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं की एका हाताने दिलेलं